नमस्कार, मी प्रवीण भालेराव. केवळ 3 वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार, पुरावे नष्ट करण्यासाठी निर्घृणपणे संपवलं. अवघा महाराष्ट्र हादरला. केवळ 3 वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार, पुरावे नष्ट करण्यासाठी निर्घृणपणे संपवलं. अवघा महाराष्ट्र हादरला. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. केवळ 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. नाशिकच्या माळेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून प्राथमिक माहितीच्या आधारे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी हमरडा फोडत आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्याचार करून निर्घृण खून केल्याच्या मुलगीचा मृतदेह हा मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवून विजय खरनार नामक संशयित आरोपीला अटक केली आहे. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत ज्या काही कायदेशीर बाबी करता येतील त्या आम्ही लवकरात लवकर करू. सदर घटना ही रेप विथ मर्डरची घटना झाली असून याबाबत गुन्हा देखील दाखल झाला आहे. तर याचा तपास DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. गंभीर घटनेचा विचार करता पुरावे जमा करण्यास अडचण निर्माण होणार नाही असं काम आम्ही करीत असून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत ज्या काही कायदेशीर बाबी करता येतील त्या पूर्ण आम्ही लवकरात लवकर करू असं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. तरीही अशी वाईट घटना घडली असून अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. तरी महाराष्ट्र शासनाने याचा 2 दिवस कडकडीत महाराष्ट्र बंद नियम पाळावा आणि याची दखलदारी घ्यावी. धन्यवाद.